सांगू का, कोरोना काळामध्ये भरपूर लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. कोणी कोणाशी बोलायला सुद्धा तयार नव्हतं. त्याच्यामुळे मी ना हे ज्ञानेश्वरी हँडलूम पैठणीचं माझ्या डोक्यात आलं की काढायचं म्हणून साडींचं पैठणीचं केंद्र. म्हणून मी महिलांना जमवलं सगळ्यांना आणि त्यांच्यानंतर सगळ्या महिलांनी मला साथ पण दिली. मग त्याच्यानंतर मी 6 महिने त्यांना प्रशिक्षण दिलं. त्याच्यानंतर महिलांना मानधनही दिलं आणि आता महिलांनी पण मला जास्ती प्रोत्साहन दिलं आणि त्या स्वाभिमानी झाल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि सगळं कुटुंब चालवत आहेत त्या. मी खरं सांगू का, मी खूप हाल काढलेत त्या महिलांसाठी. मी खरंच आणि कसं कोरोना काळामध्ये आपण म्हणजे खूप लोकांचे पाहिलं आहे, टी व्हीला पाहिलं आहे, स्वतः जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे माझं जिद्दच होती महिलांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं. ती येवला, बेंगलोर, ती तर 50,000 ते 80,000 स्टार्ट होते. काय संदेश द्याल महिलांना आज? महिलांना एकच संदेश देईल, स्वावलंबी राहायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि स्वतः जगायचं, स्वतःसाठी जगायचं. कोरोना काळामध्ये ना आम्हाला काही कामगिरी काही नव्हती, तर आम्हाला आहे ना शुभांगी पाटील यांनी ना हे पैठणीबद्दल माहितगिरी दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर मी उद्योग आणणार आहे बुवा, तर तुम्ही कराल का? आम्ही हो सांगितलं. तर त्यांनी ना पैठणीचं काम आणलं. आम्ही सगळ्या महिला शिकलो आणि आता आम्हाला तेव्हा काही म्हणजे एवढं हे नव्हतं, पण आता आम्हाला आहे ना 400 ते 500 रुपये रोज पडतो. आम्हाला हे काम आहे नाही म्हणजे करायला बी आनंद आहे आणि सगळं जे आहे आम्हाला आता हे काम म्हणजे एकदम चांगलं आहे. आम्ही आता 40-50 महिला आहे कामावर आहेत. आम्ही सगळ्या महिला एकदम म्हणजे घर परिवार एकदम व्यवस्थित सुखी संसार आहे आमचा. आता सगळं व्यवस्थित चालवतो आहे आम्ही.